विरोधक म्हणून तुमचं विजन कसं आहे? आज आत्ताचे विरोधक. हाँ तेज आज आम्ही विरोधक आहोत. आज उनका टाइम है, कल हमारा दौर आएगा. एक तर या 9 वर्षात जर चान्स मिळाला तर महाराष्ट्रातले जे कोणी भोंदू बाबा आहेत ना त्यांना पकडलं पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे. एक आणि आता जे काय राजकारण चालू आहे अतिशय खालच्या लेवलला गेलेलं आहे. इशू बेस्ड राजकारण, नाहीतर रियालिटीला धरून राजकारण. आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायचं म्हणतो, पण त्या लेवलला घेऊन जाण्यासाठी आपल्याला 15% ग्रोथ पाहिजे आपल्या या राज्याची, जी आता कुठेतरी 6-6.5% आहे. त्यामुळे रिअलिस्टिक पॉलिटिक्सकडे लक्ष देत असताना युवांना आपल्याला पुढे आणावं लागेल आणि जे खरे मुद्दे आहेत म्हणजे आम्ही विरोधक म्हणून सुद्धा शिक्षणावर बोललं पाहिजे, आम्ही महिला सुरक्षतेवर बोललं पाहिजे, आम्ही विकासावर बोललं पाहिजे, आम्ही जे काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आणि सत्ताधाऱ्यांकडनं सुद्धा पूर्वी काय झालं, अरे बाबा तुझ्या आजोबांनी हे केलं होतं, त्या नेत्याने ते केलं होतं, जवाहरलाल नेहरू साहेबांनी त्यावेळेस ते केलं होतं, त्याच्यावर न बोलता हो हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, आता याच्या पुढे जाऊन आपण काय करायचं, अशा प्रकारचं राजकारण आम्ही सत्तेत असलो काय विरोधात असलो काय दोन्ही बाजूनी हे व्हावं असं आम्हाला वाटतं. तुम्ही अगदी सुरुवातीला भोंदू बाबांचा